नाही, आठवा प्रश्न आहे गणना घराची स्थिती. म्हणजे घराची स्थिती कशी आहे? चांगली आहे, गुड आहे, राहण्यायोग्य आहे की मोडकळीस आलेली आहे? मोडकळीस नाही आली. चांगली चांगली. चांगली. मग मी चांगलीवर टिक करतो. पुढचा तपशील आहे, या कुटुंबात सामान्यतः निवास करणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या. म्हणजे तुमच्या घरामध्ये किती सदस्य राहतात? आम्ही आता 3 जण राहतो. 3. बर. त्यानंतर आहे कुटुंब प्रमुखाचे नाव. वीणा रामकृष्ण जोशी. वीणा रामकृष्ण जोशी. जोशी. कुटुंब प्रमुखाचे लिंग स्त्री. आता हे मला समजलं. पुढचा प्रश्न आहे, कुटुंब प्रमुख अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा इतर प्रवर्गातील असल्यास. आपल्याला पर्याय 3 दिलेले आहेत. 1 अनुसूचित जाती, 2 अनुसूचित जमाती, 3 इतर. म्हणजे कॅटेगरी कोणती? इतर मध्ये. ओके. गणना घराची तपशील. गणना घराच्या मालकीची हक्काची स्थिती. म्हणजे तुमचं हे घर आहे, तुमच्या मालकीचं आहे का? हो. स्वतःचे. निवासायोग्य खोल्यांची संख्या. यामध्ये स्वयंपाकघर, स्नानगृह, शौचालय, साठवण्याची खोली, येण्या जाण्याचा मार्ग आणि व्हरांडा यांचा समावेश नसतो. फक्त हॉल, बेडरूम 4 रूम आहे. कुटुंबात राहत असलेल्या विवाहित जोड्यांची संख्या. एक जोडपं विवाहित. 1. कुटुंबात उपलब्ध असलेल्या सुविधा. 17 नंबरचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत. या ठिकाणी पाणी नळाद्वारे. कॉर्पोरेशनचं पाणी येते, प्रक्रिया केलेलं पाणी आहे. हो, प्रक्रिया म्हणजे फिल्टर होऊन येते की आणि पुढचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असलेला स्रोत. म्हणजे तुमच्या आवारातच आहे ना? आतच परिसरात. कुटुंबास उपलब्ध असलेल्या सुविधा. प्रकाशाचा मुख्य स्रोत वीज की सौर ऊर्जा? वीज आहे. शौचालयाची उपलब्धता केवळ कुटुंबाच्याच वापरासाठी. 2 आहे इतर कुटुंबासह सामायिक वापर आणि 3 आहे सार्वजनिक शौचालय. तुम्ही कोण्या कॅटेगरी? 1. केवळ कुटुंबाच्याच वापरासाठी. शौचालयाचा प्रकार. पाईपद्वारे मलनिःसरण, सेप्टिक टँक, इतर व्यवस्था. सेप्टिक टँक. कुटुंबास उपलब्ध असलेल्या सुविधा. सांडपाणी सोडण्यासाठी जोडलेली व्यवस्था. 1 आहे बंद गटार, 2 उघडे गटार, 3 गटार नसल्यास. बंद गटार. परिसरामध्ये स्नानगृहाची उपलब्धता आहे. पुढचा प्रश्न आहे, स्वयंपाकघराची उपलब्धता. स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करत असल्यास LPG, PNG जोडणी आहे तुमच्या इथं? गॅस कनेक्शन आहे. सिलेंडर आहे. पुढचा प्रश्न आहे, स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे मुख्य इंधन. LPG. तर तुमच्या पुढचा प्रश्न आहे, कुटुंबाने धारण केलेली मालमत्ता. त्यात आहे रेडिओ, ट्रान्झिस्टर. परंपरागत रेडिओ संच आहे किंवा मोबाईल, स्मार्टफोन वापरता तुम्ही? मोबाईल, स्मार्टफोन. पुढचा प्रश्न आहे, दूरचित्रवाणी, दूरदर्शन, इतर केबल जोडणी. इंटरनेट सुविधा आहे घरात? आहे. लॅपटॉप, संगणक वापर होतो? वापर. पुढचा प्रश्न आहे, दूरध्वनी आणि मोबाईल, स्मार्टफोन. लँडलाईन आहे की लँडलाईन सह स्मार्टफोन आहे? स्मार्टफोन. सायकल आहे कुटुंबात?
नाही. स्कूटर, मोटरसायकल आहे. कार, जीप, व्हॅन आहे. पुढचा प्रश्न आहे, कुटुंबात सेवन केले जाणारे मुख्य धान्य. कडधान्य, गहू, ज्वारी. हे म्हणजे मुख्य धंदे काय? गहू, तांदूळ, ज्वारी, गहू, बाजरी. तांदूळ. नाही, आता समजा असं करा, एका महिन्यात वर्षभरात तुम्ही गहू जास्त खाता की तांदूळ जास्त? गहू खाता. म्हणजे जास्त वापर जो होतो तो गव्हाचा. मोबाईल नंबर 9960 9960 1455 1455 35. 35. आपल्या घराची जनगणनेविषयी, घर यादी विषयी माहिती आम्ही नोंदवलेली आहे. आपले उत्तम सहकार्य लाभले. आपण सुद्धा शिक्षक होत्या, रिटायर झालेल्या आहेत, सेवानिवृत्त झालेल्या आहेत. तुम्ही आम्हाला समजून घेतलं. प्रशिक्षण असल्यानंतर काय काय होत असतं, फील्डवर्क असतं, सर्व असतं. आपलं सहकार्य एकदम उत्तम लाभलं. तुमचे खूप खूप आभार. शिक्षक म्हटल्यानंतर म्हटलं